रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव हरी बोल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ भाग्यवंता चंद्रमणी कोडकानी ऐकती कोडकानी ऐकती कोडकानी ऐकती भाग्यवंता चंद्रमणी खोडकानी ऐकती खोडकानी ऐकती खोडकानी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी चाड काळे न धरावी चाड काळे न धरावी धडधडमळे सानी काळी न धरावी धड काळी न धरावी धड काळी न धरावी तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य चित्ती तो धन्य विठ्ठल चित्ती तो धन्य आम्हाने बंदे नाती चित्ती भाग्यवंता चंद्रमणी कोडकानी ऐकती कोडकानी ऐकती कोडकानी ऐकती भाग्यवंता चंद्रमणी कोडकानी ऐकती कोडकानी ऐकती कोडकानी ऐकती विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा आणि त्या परमात्म्याची कृपा ज्या वारकरी संप्रदायावर आहे, त्या वारकरी संप्रदायाचा पाया हा भगवान श्री ज्ञानोबा यांनी रचला. ज्ञानदेवी रचला पाया असं बहिणाबाई महाराज म्हणतात. पण खरं तर ज्ञानेश्वर महाराजांचं जे काही चरित्र नामदेव महाराजांनी आपल्या गाथ्यात लिहिलं, त्यात नामदेव महाराज असं म्हटले की ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील देखील वारी करायचे. म्हणजे ज्ञानोबारायांच्या आधीपासून वारकरी संप्रदाय होता. मग तरी देखील ज्ञानदेवी रचिला पाया कोणत्या अर्थानं म्हटले, तर त्याचं उत्तरच असं आहे, कोणताही संप्रदाय निर्माण होण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहे. एक आहे उपासना पद्धती, एक आहे उपास्य दैवत आणि एक आहे त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा. मग उपास्य दैवत अगोदर होतं पांडुरंग परमात्मा, उपासना पद्धती वारी देखील अगोदर होती. पण संप्रदायाला जे तत्वज्ञान लागत होतं ते संत सम्राट ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात दिलं. म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया विठ्ठल विठ्ठल खरं तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजे काय. एखाद्या आईनं पंक्ती करता जेवण्याकरता जावं, तिथं गेल्यानंतर पंचपक्वानाचं ताट समोर यावं आणि ते पंचपक्वानाचं ताट पाहिल्यानंतर त्या आईला घरी उपाशी असलेल्या आपल्या लेकराची आठवण यावी आणि तिने ते ताट तसंच पदराखाली झाकून घरी उपाशी असलेल्या लेकराकरता घेऊन जावं. मग ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांच्या पंक्तीतून ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्या करता पदराखाली झाकून आणलेलं ताट म्हणजे ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारांनी रचला आणि वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामाचे श्रेष्ठत्व सांगणारा, नामधारकाच्या जीवनामध्ये प्राप्त होणारी रसमयता, ज्याचं आपण भजन करतोय तो पांडुरंग परमात्मा आणि त्याचा स्वभाव असा गोड विचार तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगताय. विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. खरं तर जगद्गुरु हे पद आहे आणि हे पद सहजासहजी कुणाला मिळत नाही. पण आजकाल आपण कुणालाही गुरु म्हणायला लागलो, कुणालाही जगद्गुरु म्हणायला लागलो आणि कुणाला सुद्धा सद्गुरु म्हणायला लागलो. संतांनी फार गोड दृष्टांत दिला. जुन्या माता भगिनीच्या जात्यावर दळण दळायच्या ना, जात्यावर दळण दळण्याच्या अगोदर त्या बघायच्या खुटा ढिल्ला आहे की बळकट आहे. खुटा जर ढिल्ला असेल त्या खुट्याला त्या पॅक करायच्या, बळकट करायच्या आणि मग दळण दळायला सुरुवात करायची. मग सामान्य व्यवहारामध्ये एखादी बाई जर इतक्या बारकाईनं पाहत असेल तर तुम्ही आम्ही तर परमार्थात आलोय. मग ज्या गुरुवर विश्वास ठेवून परमार्थ करायचा त्या गुरुलाही थोडंसं ठोकून पाहिलं पाहिजे, त्या गुरुचंही थोडंसं परीक्षण केलं पाहिजे. मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आधी हालवोनी खुंटा करा, बळकट आधी गुरुचं परीक्षण आणि मग गुरु करावेत. विठ्ठल विठ्ठल आणि संत महात्मे असं म्हटले की जर समाजामध्ये असा वर्ग तुम्हाला सापडला की जे म्हणायला लागले आम्हाला गुरु म्हणा, आम्हाला संत म्हणा आणि सद्गुरू म्हणून आमच्या पाया पडा, असा जर वर्ग दिसला ना समाजामध्ये तर त्यावेळेस संत महात्म्यांनी गोड उदाहरण दिलं. एकदा काय झालं, उंटाचं लग्न ठरलं. कोणाचं बोलत नाही तुमच्याकडं? उंटाचं लग्न ठरलं आणि उंटाचं लग्न ठरल्यानंतर ते उंटाची अशी वाजत गाजत वरात निघाली आणि वरात निघाल्यानंतर समोरून एक गाढव दादा जात होते आणि जसंही त्या गाढवानं त्या उंटाला पाहिलं तो गाढव म्हणायला लागला, वा 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 वा, जगात एवढे नवरदेव पाहिले
पण तुमच्या इतका सुंदर आणि तुमच्या इतका रूपवान पाहिलाच नाही म्हटले. किती सुंदर आहात तुम्ही. कोण कोणाला म्हणते? गाढव म्हणते. उंटाला 3 ठिकाणी वाकडा असलेला उंट, पण गाढव वर्णन करायला लागला. जगात एवढे नवरदेव पाहिले पण तुमच्या इतका सुंदर पाहिलाच नाही. आता जसंही उंटाने ते वर्णन ऐकलं, आता उंटच होता तो, त्याला बरं वाटलं, त्याची मान आणखीन वर झाली. तू म्हटले वा वा वा, किती सुंदर वर्णन केलं म्हटले. आणि तसंही मी आता लग्न करता चाललेलोच आहे. आणि माझ्या लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणण्याकरता जे भटजी येणार होते, जे ब्राह्मण येणार होते, ते काही कारणास्तव येऊ शकत. आणि ज्या वेळेस तुम्ही माझं वर्णन करत होते त्यावेळेस तुमचा आवाज ऐकला. वा 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 वा, काय गोड आवाज आहे म्हटले तुमचा. कोण कोणाला म्हणतंय? उंट गाढवाला म्हणतंय. ज्या गाढवाचा आवाज सुद्धा ऐकावं वाटत नाही, तो म्हणतोय तुमच्या इतका मधुर आवाजच ऐकला नाही. म्हणजे उंटानं केलेलं गाढवाचं वर्णन आणि गाढवानं केलेलं उंटाचं वर्णन याच्यात जसं तथ्य नाही, समाजामध्ये तेच चाललंय. जे गुरु शिष्याचं वर्णन करतात ते शिष्य तसे नाही, आणि जे शिष्य गुरुचं वर्णन करतात ते गुरु तसे नाही. पण आमचे संत महात्मे सांगायला लागले, गुरुचं करायचं तर ज्ञानोबरायांना गुरु करा, गुरुचं करायचं जगद्गुरु तुकोबरायांना गुरु करा. कारण त्यांनी जे शिकवलं ते जगामध्ये कोणीच शिकवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण कुणालाही गुरु म्हणायला लागलो, कुणालाही जगद्गुरु म्हणायला लागलो, कुणालाही सद्गुरु म्हणायला लागलो. पण संत महात्मे असे म्हणतात की शास्त्राने आणि संतांनी मान्य केलेले 3च जगद्गुरु या जगात आहे. जगाचे पहिले जगद्गुरु आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. जगाचे पहिले जगद्गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा. गीतेमध्ये काय सांगितलं? गीता हे असं शास्त्र आहे, अगदी सोपं सांगते म्हणजे कळेल. मोबाईल जर विकत घेतला तर त्या मोबाईल बरोबर एक मॅन्युअल किट येतं, आणि त्या मॅन्युअलमध्ये सगळं लिहिलेलं असतं की हा मोबाईल कसा वापरायचा, याच्यात सिम कसं टाकायचं, याच्यात किती सॉफ्टवेअर अपडेट करायचे, त्यात सगळं लिहिलेलं असतं. मग त्याचप्रमाणे श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेली गीता म्हणजे नेमकं काय? तर मनुष्य देहरूपी हे जे सॉफ्टवेअर आहे, आणि हे जर अपडेट करायचं तर श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेली गीता हे त्याचं मॅन्युअल आहे महाराज. गीता वाचल्यानंतर कळतं जीवन कसं जगावं. विठ्ठल विठ्ठल खरं तर श्रीकृष्ण भगवंतासारखा वक्ता नाही, श्रीकृष्ण भगवंतासारखा माणूस नाही, श्रीकृष्ण भगवंतासारखा राजकारणी नाही, श्रीकृष्ण भगवंतासारखा मित्र नाही, आणि श्रीकृष्ण भगवंतासारखा शत्रू सुद्धा शोधून सापडणार. एवढा मोठा श्रीकृष्ण परमात्मा, पण आमच्या डोक्यात एकच बसलंय, गवळणींची वस्त्र चोडली आणि ती झाडावर. एवढाच नाही महाराज, एवढा मोठा जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपाळांना सोबत घेऊन मोठमोठाली राक्षस त्या काळामध्ये मारली. आपलं दही दूध लोणी शत्रूला जात आहे, आणि आपल्या दही दुधावर जर शत्रू बलवान होत असेल तर ते थांबलं पाहिजे, आणि आपली माणसं पोचल्या गेली पाहिजे, हे शिकवलं आम्हाला श्रीकृष्ण भगवंतानी. अरे धर्माच्या विरोधात जर गेला तर स्वतःचा सख्खा मामा जरी असला तरी त्याला मारणारा श्रीकृष्ण परमात्मा. किती जरी गरीब मित्र असला सुदामा सारखा तर त्याच्यावर नितांत प्रेम करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा. उद्धवा करता भागवत सांगितलं, अर्जुना करता गीता सांगितली, तुमच्या आमच्या करता गीता सांगितली. म्हणून मला असं वाटतं श्रीकृष्ण भगवंताकडे पाहताना नका तुम्ही देव मानू, नका परमार्थ करू, नका गळ्यामध्ये माळी घालू, पण श्रीकृष्ण भगवंतानी जी गीता जगाला दिली एकदा ती गीता उघडून पहा. गीतेमध्ये काय शिकवलं महाराज? माणूसपणाचे तत्व, माणूस म्हणून जगण्याचे तत्व आम्हाला गीतेनं शिकवले. कारण आज वर्तमानपत्र जर उघडून पाहिलं ना तर आमच्या लक्षात येतं की माणसात माणूस पण राहिलं नाही, आणि ते माणूस पण शिकण्यासाठी संतांचं वाङ्मय आहे.
ते माणूस पण शिकण्यासाठी संतांचं साहित्य आहे आणि ते माणूस पण शिकण्यासाठीच भगवंताचं हरी कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगाचे पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण परमात्मा. जगाचे दुसरे जगद्गुरु आहेत श्रीपाद श्री शंकराचार्य. चारी दिशेंना ज्यांचे मठ आहे असे शंकराचार्य जगाचे दुसरे जगद्गुरु. आणि जगाचे तिसरे जगद्गुरु आहे रामरायाच्या नावानं तशा शिळा तरल्या असे ज्यांचे अभंग तरले. जनसामान्यांकरता बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या असा कल्याणाचा मार्ग ज्यांनी दाखवला. अहो संपूर्ण कळीकाळ संपूर्ण सृष्टीच्या काळाला भीती पण ज्या तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर काळाला सुद्धा भीती वाटावी असा ज्यांचा अधिकार आहे ते जगद्गुरु तुकोबर आहे. तुकाराम 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 तुकाराम. हा नाम घेता का पेयम 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 धन्य तू को वासमयत 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 धन्य तू को वासमर्थ धन्य तू को वासमर्थ धन्य तू को वासमर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता का पिय असा ज्यांचा अधिकार ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. या जगाचे तिसरे जगद्गुरु जगद्गुरु तुका अवतार नाम याचा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा जगद्गुरु तुका अवतार नामाचा जगद्गुरु तुका अवतार नामाचा. संप्रदाय सकळांचा येथोनिया संप्रदाय सकळांचा येथोनिया जगद्गुरु तुका अवतार नाम याचा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा जगद्गुरु तुका अवतार नामाचा जगद्गुरु तुका अवतार नामाचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया असे जगद्गुरु तुकोबर आहे. या जगाचे तिसरे जगद्गुरु आणि अशा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग नामाचं महात्म्य सांगणारा अभंग सेवेकरिता निवडलाय. खर तर आमच्याकडे शास्त्रामध्ये सांगितलंय की आपण कुठल्याही कार्याला जर सुरुवात केली आणि ते कार्य जर निर्विघ्नपणे पार पडावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी मंगलाचरण करायला पाहिजे. विघ्नध्वंस समाप्ती कामो वा विघ्नध्वंस कामो वा मंगलम आचरे. आपण ज्या कार्याला सुरुवात केली ते कार्य जर निर्विघ्न व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी मंगलाचरण करायला पाहिजे. आणि म्हणून तर
आमच्याकडे सगळ्याच ग्रंथांच्या सुरुवातीला किती गोड गोड मंगलाचरण केले. पद्मपुराणाच्या आरंभालाच हा भागवतातला श्लोक नाही, सुंदर मंगलाचरण आलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. किंवा पुढचा श्लोक जर आपण पाहिला, जन्माद्यस्य यथोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नां स्तेन सदा सनिरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. किती गोड मंगलाचरण व्यासांनी केलं. या श्लोकाचा अर्थ जर आपण पाहिला तर व्यासांनी या श्लोकामध्ये मोठी गंमत केली महाराज. व्यासांनी भांडण करण्याचं कामच ठेवलं नाही. व्यासजी जर म्हटले असते श्रीरामाय वयं नमः असं जर म्हटले असते ना, तर रामाचे भक्त रामानुज ते म्हटले असते ग्रंथ आमचा आहे. व्यासजी जर असं म्हटले असते श्रीकृष्णाय वयं नमः असं जर म्हटले असते, तर श्रीकृष्णाचे भक्त म्हटले असते ग्रंथ आमचा आहे. व्यासजी जर म्हटले असते ओम गणपते नमः असं जर म्हटले असते, तर गणपती बाप्पाचे भक्त गाणपत्य म्हटले असते ग्रंथ आमचा आहे. व्यासजी जर म्हटले असते ओम नीलकंठाय नमः असं जर म्हटले असते, तर भगवान भोलेनाथाचे भक्त एक लोटा जल सारी समस्या का. भोलेनाथांचे भक्त म्हटले असते ग्रंथ आमचा आहे. देवीला जर नमस्कार केला असता, तर देवीचे भक्त शाक्त म्हटले असते ग्रंथ. पण व्यासांनी भांडण करण्याचं काम ठेवलं नाही. व्यासजी म्हटले आम्ही नमस्कार करतोय कुणाला, सत्यं परं धीमहि. आम्ही सत्याला नमस्कार करतोय. आणि या जगामध्ये एक मात्र नित्य सत्य जर कोण असेल, तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एक मात्र सत्य परमात्मा आहे. म्हणून व्यासजी म्हणतात आम्ही नमस्कार करतोय सत्यं परं धीमहि. आम्ही सत्याला नमस्कार करतोय. आम्हा वारकऱ्यांना विचारा तुमचा पांडुरंग सत्य आहे का असत्य आहे. आम्ही बिनधडक सांगणार आमचा पांडुरंग सत्य आहे. म्हणजे असं मंगलाचरण व्यासांनी केलंय. विश्वव्यापक मंगलाचरण व्यासांनी केलंय. जगातल्या कुठल्याही धर्माचा अनुयायी या मंगलाचरणाला आपलं मंगलाचरण म्हणू शकतो. विठ्ठल 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 व्यासजी म्हटले सत्यं परं धीमहि. याचा आणखीन जर थोडा विचार केला ना, खरं तर असं आहे, परमार्थाची पहिली पायरी आहे. धर्म मार्गामध्ये जर तुम्हाला विचरण करायचं असेल, तर जीवनामध्ये सत्य यायला पाहिजे. जीवनामध्ये सत्याची सेवा घडायला पाहिजे. सत्यं परं धीमहि. आणि परमार्थामध्ये येऊन, धर्म मार्गामध्ये येऊन जर असत्याने तुम्ही वागत असाल, तर साधू संत म्हणाले दंभाचारे पोट भरेल, कीर्ती वाढेल, पण अधर्मामध्ये स्वहित कदापि होऊ शकत नाही. मग परमार्थामध्ये जर आमचं हित व्हावं असं वाटत असेल, तर सांगितलं व्यासांनी सत्यं परं धीमहि. जीवनात सत्याचे आचरण व्हायला पाहिजे. जीवनात सत्याची सेवा घडायला पाहिजे. आणि खरं तर असं आहे महाराज, सत्य कधीच ध्यानात ठेवावं लागत नाही. सत्य ध्यानात ठेवावं लागतं का? कधीच ध्यानात ठेवावं लागत नाही. पण एखाद्या माणसाची जर एखादं असत्य, एखादं खोटं तुम्ही बोललेलं असाल, तर ते कायम ध्यानात ठेवावं लागतं. अगदी 90-95 वर्षापर्यंत शेवटपर्यंत ते सत्य ध्यानात ठेवावं लागतं.
ते खोटं ध्यानात ठेवावं लागतं, कारण त्या खोट्यामध्ये परत बदल नाही झाला पाहिजे. ते खोटं जसंच्या तसं बोलता यायला पाहिजे. एक 95 वर्षाचा म्हातारा आणि 90 वर्षाची म्हातारी, सुंदर असा दोघांचा संसार झाला. आणि तो संसार झाल्यानंतर एक दिवशी सकाळी सकाळी ती म्हातारी रडायला लागली, मोठमोठ्यानं रडायला लागली. पण शेजारची तिची मैत्रीण तिला काही राहावं ना, ती पळालत पळालत म्हातारीकडे आली, आपल्या मैत्रिणीकडे आली. ती म्हटली, अगं सकाळी सकाळी काय झालं तुला? म्हटले, अगं काही नाही, आज माझ्या माहेरची माणसं येणार आहे. कोण येणार आहे? आज माझी माहेरची माणसं येणार आहे. म्हटले, अगं किती वेळी तू, माहेरचं नुसतं नाव जरी काढलं तरी मुलीच्या जीवाला किती आनंद होतो. आणि ज्या दिवशी माहेराला जायचंय त्या दिवशी तर पाहायचं कामच नाही. आज माहेराला जाणे झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटा किती लागतील ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. किती वेळी म्हटले, माहेरला जाण्याचे वेध लागतात माणसाला. माहेरचं नाव जरी काढलं तरी आनंद होतो. आणि आज तुझ्या माहेरची माणसं येणार आणि तू रडायला लागली वेडे. तेच तिनं सांगितलं, अगं मी याच्यासाठी रडते, माझ्या माहेरची माणसं येणार ज्यांना माझं पूर्वचरित्र माहिती आहे. म्हटले, मी काय केलं होतं? माझ्या नवऱ्याला खोटं बोलले होते. म्हटले, कधी? ज्या वेळेस ते मला पाहायला आले होते तेव्हा. काय खोटं बोलली? म्हटले, त्यांनी शिक्षण विचारलं, मी सांगितलं होतं ग्रॅज्युएशन, पण मी तर 4थी नापास आहे. म्हटले, अगं मग आता कशाला रडते? अगं म्हटले, माहेरची माणसं येणार आहे आणि बोलता बोलता जर त्यांनी सांगितलं ही 4थी नापास आहे तर म्हातारा काय करेन तुला माहिती. म्हटले, कसं आहे? ती मैत्रीण हुशार म्हणती, म्हटले काय काळजी करू नको, आता कुठं जातोय म्हटले तो. दृष्टांत संपला. म्हणजे एखाद्या व्यक्तीशी जर एखादं खोटं तुम्ही बोललेलं असाल तर ते खोटं ध्यानातच ठेवावं लागतं. विठ्ठल विठ्ठल मग मला असं वाटतं, असं किती किती खोटं बोलून किती किती डोक्यामध्ये साठवणार आहे, त्याच्यापेक्षा गरज नसेल तर सत्यम परम धीमहि, सत्य जीवनामध्ये आला, सत्याचं आचरण जीवनामध्ये करा. खरं तर आमचं जे काही दर्शनशास्त्र आहे त्या दर्शनशास्त्रामध्ये या संपूर्ण सृष्टीचा विचार केलाय. सगळ्यात अगोदरचा शास्त्रकार आला, त्याचं नाव होतं चार्वाक. त्याचं नाव काय होतं? चार्वाक होता. सगळ्यात पहिला शास्त्रकार तो आला आणि त्याने असं सांगितलं की ही पृथ्वी जल अग्नी ही 3 महाभूत एकत्र आली आणि ही सृष्टी निर्माण झाली. त्यांनी उदाहरण दिलं, पान कात चुना एकत्र आल्यानंतर जसा लाल रंग निर्माण होतो तसं पृथ्वी अग्नी आणि तेज या 3 गोष्टी एकत्र येऊन ही सृष्टी निर्माण झाली. आणि ते चार्वाक असंही म्हणायचे की म्हटले माणूस मेल्यानंतर त्याचा विधी करण्याची काही गरज नाही, कशाचं स्वर्गलोक आणि कशाचं परलोक, म्हटले जे काही सगळं आहे ते इथंच आहे म्हटले. म्हणून त्या चार्वाकांनी सिद्धांत सांगितला महाराज, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. काय म्हटले चार्वाक? कशाचं परलोक आणि कशाचं स्वर्गलोक, इथंच सगळं आहे म्हटले. म्हणून इथं आहे तोपर्यंत काय करा, आहे तोपर्यंत मस्त मजेने जीवन जगा म्हटले. अहो म्हटले आनंदात जीवन जगायचं, आयुष्य आरामात जीवन जगायचं तर काय लागतं? बोलत नाही तुमच्याकडे. काय लागतं? पैसा लागतो म्हटले. आणि पैसा जर नसेल तर काय करावं? तेच त्या चार्वाकांनी सांगितलं, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ते शास्त्रकार म्हटले कर्ज काढून पैसे काढा आणि घृतम म्हणजे तूप प्या म्हटले. व्याजानं पैसे काढा आणि तूप प्या. आता ते शास्त्रकार होते म्हणून म्हटले व्याजानं पैसे काढा आणि घृतम पिबेत. आजकालचे जर माणसं असते तर ते म्हटले असते ऋणम कृत्वा सुराम पिबेत.
दारू प्या म्हटले असते, पण ते शास्त्रकार होते ते म्हटले व्याजानं पैसा काढा आणि काय करा, तूप प्या म्हटले. अहो म्हटले पण ज्याचे पैसे उधार घेतले त्याचे पैसे परत करावे लागतील ना. म्हटले काय परत करायची गरज आहे, तो पैसे मागायला आला का म्हणायचं बाबा आज काही जमलं नाही उद्या परत ये. परत दुसऱ्या दिवशी आला का म्हणायचं बाबा आज काही जमलं नाही उद्या. परत तिसऱ्या दिवशी आली की तसंच करायचं, आज काही जमलं नाही तू उद्या. आणि उद्या उद्या करता करता मरून जायचं म्हटले. ते म्हटले अहो मग ज्याचा पैसा खाल्ला तो पैसा फेडण्यासाठी परत जन्म घ्यावा लागेल ना. म्हटले कशाचा परत जन्म आणि कशाचा पुनर्जन्म, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, मेल्यानंतर फक्त चिमुडभर राख शिल्लक राहते, बाकी काही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून पहिला शास्त्रकाराला 4 वाक त्यानं सांगितलं आणि त्याच्यानंतरचा शास्त्रकार आला तो म्हणजे बौद्ध शास्त्रकार. त्यानं सांगितलं ही पृथ्वी क्षणिकम क्षणिकम दुःखम दुःखम, एका क्षणाला निर्माण होते दुसऱ्या क्षणाला नाश पावते. त्याच्यानंतर आले अणुवादी, त्यांनी सांगितलं अणूंपासून दोनूंपासून ही पृथ्वी तयार झाली. त्याच्यानंतर आले सांख्य शास्त्रकार, त्यांनी सांगितलं की प्रकृतीपासून ही पृथ्वी निर्माण झाली. प्रकृतीनं पुरुषाचा आधार घेतला आणि पुरुषाचा आधार घेऊन या प्रकृतीनं या सृष्टीची निर्मिती केली. आणि हे सगळे शास्त्रकार येऊन गेल्यानंतर शेवटी आले आमचे भगवान व्यासजी. आणि व्यासजी म्हटले नुसती अणूंपासून ही पृथ्वी झाली नाही, नुसती प्रकृतीपासून ही पृथ्वी झाली नाही, नुसती द्रोणूंपासून ही पृथ्वी झाली नाही, तर त्या भगवंतापासून या पृथ्वीची निर्मिती झाली, या सृष्टीची निर्मिती झाली. आणि ज्याने या सृष्टीची निर्मिती केली त्याच भगवंताला मी नमस्कार करतोय. सत्यम परम धीमही. किती गोड मंगलाचरण व्यासांनी केलंय. अगदी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीकडे जर आपण गेला तर ज्ञानोबरायांनी सुद्धा किती गोड मंगलाचरण केलंय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानोबरांनी सुद्धा किती गोड मंगलाचरण ज्ञानेश्वरीत केलंय. मंगलाचरणाचे अनेक श्लोक सांगता येतील. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जर मंगल काय असेल तर ते विठ्ठलाचं नाम आहे महाराज. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी. वारकरी संप्रदायात सगळ्यात जर काय मंगल असेल तर ते देवाचं नाव आहे, ते भगवंताचं नाव आहे. खरं तर नुसतंच नामाचा गौरव केला नाही, खूप मोठा विस्तार साधू संतांनी याच्यामध्ये सांगितला. खरं तर आमच्याकडं आयुर्वेदाची जी काय उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीमध्ये उपचार करण्या अगोदर एक पद्धत आहे, त्याला रेचन पद्धती असं म्हणतात. आणि त्या रेचनामध्ये काय केलं जातं, काही औषधं आपल्याला दिली जातात. ती याच्यासाठी की आपल्या पोटामध्ये जे काही विषयुक्त आहे, आपल्या पोटामध्ये जे काही रोगयुक्त आहे ते अगोदर बाहेर काढल्या जातं आणि मग त्या ठिकाणी इलाज केला जातो. मग आमच्या साधू संतांनी विचार केला, आमच्या महापुरुषांनी विचार केला की भगवंताचं नाम नेमकं काय करतं, तर देवाचं नाम हे रेचनाचं काम करतं. विठ्ठल 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 मग या देवाच्या नावानं काय काय साध्य होतं. नाटाचा फार गोड अभंग आहे. अवघ्या दशायनेची साधती, दशायनेची साधती, अवघ्या दशायनेची
दशायनेची साधती अवघ्या दशायनेची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती मुख्य उपासना सगुण भक्ती मुख्य उपासना सगुण भक्ती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती प्रगये हृदयाची मूर्ती भावशोध जाणोनी अवघ्या दशायनेची साधती 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 कशामुळं? भगवंताच्या नामामुळं. खरं तर महत्वाचा प्रश्न आहे महाराज. आम्ही परमार्थाला सुरुवात केली, आम्ही भक्तीला सुरुवात केली. माझा प्रश्न आहे, परमार्थाचं बीज काय हो महाराज? परमार्थाचं बीज काय किंवा परमार्थाचं फळ काय? परमार्थाला जर सुरुवात केली तर परमार्थाचं बीज नाम आहे आणि परमार्थाचं फळ सुद्धा भगवंताचं नाम आहे. बीज आणि फळ हरीचे नाम. परमार्थाचं बीज भगवंताचं नाम आहे, परमार्थाचं फळ भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून तर आमच्या वारकरी संप्रदायातील सगळे साधू संत, ज्ञानोबराय असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, निळोबराय असतील, ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत सगळे साधू संत हे नामधारक आहे. सगळे महात्मे हे नामधारक आहे. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आनिक प्रकार आनिक नेनो प्रकार आनिक आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आनिक नेनो प्रकार आनिक नेनो प्रकार आनिक आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत सगळे संत महात्मे हे नामधारक आहे. दुसरं प्रमाण फार सुंदर दिलं संतांनी. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आणि का पै काम नाही आता, नाही आता. आणि का पै काम नाही आता, नाही आता. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापै काम नाही आता. वारकरी संप्रदायातील सगळे साधू संत नामाचं महात्म्य सांगायला लागले, नामधारक आहे. पण कुणीतरी साधकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही नामाचं महात्म्य सांगायला लागले, तुम्ही नामाचं श्रेष्ठत्व सांगायला लागले, नामाचा महिमा सांगायला लागले, पण आम्हाला उत्तर द्या, या भगवंताच्या नामानं तुम्हाला नेमकं मिळालं काय? भगवंताचं नाम काय करतं? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. काय मिळालं देवाच्या नामाने तुम्हाला?
ते साधू संत म्हटले, काय मिळालं विचारू नका, देवाचं नाव घेतल्यानंतर काय मिळत नाही ते विचारा. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. फक्त त्याचं चिंतन करून पहा महाराज. त्याचं चिंतन केल्यानंतर कोणकोणत्या भक्तासाठी काय काय केलं त्या परमात्म्यानं. आमच्या चोखोबरायांकडे जर पाहिलं तर जिवंतपणी नामस्मरण केलं यात नवल नाही, पण मेल्यानंतर ज्यांच्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल आवाज यावा असे आमचे चोखोबराय एवढं चिंतन भगवंताचं केलं. पण परिणाम काय झाला महाराज, जगाचा मालक चोखोबरायांच्या पत्नीचं बळात्पण करण्यासाठी साक्षात परमात्मा त्या ठिकाणी आला. कशामुळं? चोखोबरायांनी केलेलं चिंतन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल